पहा, आज आपण प्रज्ञाशोध परीक्षा या सामान्य ज्ञानाचा सराव पेपर क्रमांक 7 विषय आहे गणित, इयत्ता 3री। तर याचा 26वा प्रश्न आहे। पहा, खाली दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटी कोणती संख्या येईल? आणि तुम्हाला अक्षरामध्ये दिले, अक्षरी 250, 250, 150, 250 आणि 350। तर उतरत्या क्रमाला आपण कोणती संख्या घेतो? आधी मोठी संख्या घेतो, म्हणजे सर्वात शेवटी कोणती येईल? सगळ्यात छोटी, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात छोटी जी आहे ती आहे 150, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2। पुढे पहा, 3 अंकी मोठ्या समसंख्येतून 2 अंकी लहानात लहान विषम संख्या वजा केली तर येणाऱ्या उत्तरातील एकक स्थानाचा अंक कोणता? तर या ठिकाणी तुम्हाला मोठ्या समसंख्या, आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 999। आणि त्यांनी विचारलंय मोठ्यात मोठी समसंख्या, मग समसंख्या कोणती आहे? 998। आता पुढे विचारलंय लहानात लहान विषम संख्या 2 अंकी, लहानात लहान विषम संख्या म्हणजे लहानात लहान संख्या कोणती आहे? 2 अंकी, तर किती आहे? 10। परंतु त्यांनी विचारले विषम लहान संख्या, मग विषम म्हणल्यावर कोणती येईल? 11। मग 998 वजा 11, उत्तर आपल्याला येते 987। आणि प्रश्न विचारलाय त्यांनी, तर येणाऱ्या उत्तरातील एकक स्थानाचा अंक कोणता? त्या एकक स्थानाचा 981 मध्ये कोणता आहे? 7, म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक येईल 3। पुढे पहा, शेजारील आकृतीतून चौकोन, त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती? आता आपण एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात, हा बुद्धिमत्तेमध्ये देखील काही बऱ्याच ठिकाणी प्रश्न आलेला आहे। पहा, तर त्यावेळेस आपण त्याची ट्रिक सांगितलेली आहे। तर किती येतात चौकोन आणि त्रिकोण आणि चौकोन? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, 6 आणि 13। 29वा प्रश्न, 7/9 आणि 9/9। तर काय करायचे? यांची बेरीज करायची। तर यांची बेरीज किती? याचा अंश किती आहे? 7 आहे आणि याचा 9 आहे। 7 आणि 9 16 आणि छेद 9च आहे सगळ्याचा, म्हणून 16/9 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल आपला 2। पुढे पहा, पदावली दिली आपल्याला, आपण कंस भागू बेव ही ट्रिक सांगितलेली तुम्हाला पदावली सोडवताना। इथं फक्त काय दिलंय? भागू म्हणजे भागू बेव असतंय की नाही, पण इथं भागाकार गुणाकार दिलाय, म्हणून आधी भागाकार करायचा आणि नंतर गुणाकार करायचा। भागाकार येतोय 6 आणि 6 त्रिक 18, म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 1। पुढे पहा, 527 या संख्येत 412 ही संख्या मिळवली तर येणाऱ्या संख्येच्या शतक स्थानिक किंमत किती येईल? आता त्या ठिकाणी 527 अधिक 412 हे काय करायचे? बेरीज करायची। त्याची बेरीज किती येते? 939। त्यांनी प्रश्न काय विचारला? येणाऱ्या संख्येच्या शतक स्थानी कोणता येतोय? 9 अंक येतोय आणि एकक स्थानी पण 9च येतोय, परंतु शतक स्थानी म्हणल्यावर शतक स्थानाची काय आहे? स्थानिक किंमत विचारली, किती आहे शतक स्थानाची? 900, म्हणजेच त्याच्यावर पर्याय क्रमांक येईल 3। 32, अश्विनीजवळ 46 गोळ्या होत्या, आईने तिला त्या गोळ्यांच्या दुप्पट गोळ्या दिल्या। त्यानंतर अश्विनीजवळील एकूण गोळ्यापैकी तिने निम्म्या गोळ्या वर्गातील मुलींना वाटल्या, तर अश्विनीजवळ किती गोळ्या शिल्लक राहिल्या? तर आपल्याला काय करायचंय? अश्विनी जवळच्या गोळ्या किती येतात? 46। त्याच्यामध्ये आईने तिला दुप्पट दिल्या, म्हणजे 46 आणि 46 किती झाले? 92। आणि पहिल्या तिच्याकडे होत्या 46, म्हणजे अश्विनी जवळ एकूण गोळ्या किती झाल्या? 138। त्यातील तिने त्या निम्म्या गोळ्या वर्गातील मुलींना वाटल्या। मग निम्म्या 138ला निम्म करण्यासाठी भागाकार करायचा, म्हणजेच भागिले 2, म्हणजेच किती आले? 69। किती आलं? उत्तर आपलं आलं 69, पर्याय क्रमांक 1। पुढे पहा, 1 ते 10 या संख्यामध्ये 4 हा अंक एकक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये
पहा 4 अंक एकक स्थानी 4 असणारा, मग कोणत्या संख्या आहेत त्या एकक स्थानी 4 असणारा? तर आपल्याला त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी 10 कोणत्या संख्या येतील बरं? तर 4, 14, 24, 34, त्याच्यानंतर 44, 54, 64, 74, 84 आणि 94. म्हणजे एकक स्थानी किती आहे? 4 अंक आहे. म्हणून अशा किती संख्या येतात? तर 1 ते 100 मध्ये 10 संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक येईल 3. आता 9 दशक अधिक 5 शतक या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून. आता याच्यात काय करायचं आहे? मांडणी व्यवस्थित करायची. 90 अधिक 500, परंतु काही मुलं काय करतात? 5 पुढं घेतात, 9 इकडं अलीकडे लिहितात, म्हणजे स्थान बदललं की 5चा 0 जातो पुढं आणि मग उत्तर वेगळंच येतं आणि मग ते चुकतं. म्हणून सोपा प्रश्न असतो. बेरीज कारण तुम्ही पहिलीपासून शिकत आलात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, बरोबर. पण या ठिकाणी काय होतं? मांडणी व्यवस्थित करायची. या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2. पुढं पहा, बेरीज दिलेली 616 अधिक 313, याची बेरीज येते पर्याय क्रमांक 3, 929. त्यानंतर पहा तुम्हाला आकृत्या 36वा प्रश्न. काय केले? किती भाग केलेत गोलाचे वर्तुळाचे? तर 8 भाग केलेत. 8 भागापैकी किती रंगवलेत? त्या ठिकाणी अधोरेखित किती केलेत? तर 5 केलेत. म्हणजे 5/8 आणि पुढं वजा 3/8. फक्त वरच्याची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. 5तून 3 गेले, 2/8. आता पहा, आपण वजाबाकी शिकलोत, बरोबर ना. पण इथं प्रश्न काय केला? वेगळा दिलाय अपूर्णांकाचा, की लगेच तुम्ही वाटतं अरे हे येणार नाही काय की आपल्याला, आणि मग तुमचं ते उत्तर तुम्ही वेगळं थोडंसं वेगळं विचारलं की गडबड करतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2/8, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल या ठिकाणी 3. पुढं पहा 37. एक घड्याळ दिले आणि विचारलंय की काट्यातील कोणापेक्षा लहान कोण कोणता? काट्यामध्ये जो कोण दाखवलाय तो कोणता आहे? काटकोन आहे. आणि त्याच्यापेक्षा लहान कोण कोणता असतो? तर लघुकोन, म्हणून पर्याय क्रमांक 3. 38. एका डब्यात 80 रुपये आहेत, त्यापैकी 1 रुपयाची 50 नाणी आहेत, तर त्या डब्यामध्ये 2 रुपयाची किती नाणी असतील? आता 1 रुपयाची 50 नाणी म्हणजे किती गेले? 50 गेले. राहिले किती? 80 मधून 50 गेले, 30 राहिले. मग 30 भागिले 2, 15 दुने 30, म्हणजेच किती नाणी येतील आपल्याला? 15. पर्याय क्रमांक 3. पुढं 60 मीटर लांबीच्या दोरीचे 6 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी येईल? पहा, 6 मीटर, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी 60 मीटर लांबीच्या दोरीचे 6 समान तुकडे करायचे. मग त्या ठिकाणी किती तुकडे? प्रत्येक एका तुकड्याची लांबी किती येईल? तर किती येईल? 1000 सेंटीमीटर. किती येईल? 1000 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 3. पुढं पहा 40. विजयने 9/11 तास मराठीचा व 5/11 तास गणिताचा अभ्यास केला, तर त्याने किती तास जास्त मराठीचा अभ्यास केला? त्यांची काय करायची? वजाबाकी. 9तून 5 गेले, खाली किती राहिले? 4, म्हणून 4/11, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 2. पुढं पहा 1 सहस्र चौकोन 5 शतक तर रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. आता 1 सहस्र म्हणजे किती रे? 1000. आणि 5 शतक म्हणजे 500. मग 1000 जास्त का 500? 1000, म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 1. पुढे 42 दिलाय. या आकृती संबंधी योग्य विधान कोणते? तर आकृती दिली तुम्हाला आयताची. काय विचारले? 2 कोन लघुकोन असतात, सर्व बाजूंची लांबी समान असते, 4 कोन काटकोन असतात, 8 शिरोबिंदू असतात. आता काय येईल योग्य विधान? तर 4 कोन काटकोन असतात. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा
15 गुणिले 10 बरोबर 150. तर 150 गुणिले 0 बरोबर किती? तर शून्याने कशालाही गुणलं तर आपल्याला उत्तर काय येतंय? 0च. म्हणून पर्याय क्रमांक 4. 44 खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता पहा, पहिलं दिले अर्धा किलोग्रॅम बरोबर किती? 500 ग्रॅम बरोबर आहे. 1.5 किलोग्रॅम बरोबर 1500 ग्रॅम. 2 किलोग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम. आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती? तर 750. किती? 750. म्हणजे या ठिकाणी काय दिले आपल्याला? पाऊण किलोग्रॅम. चौथा पर्याय 2050 ग्रॅम दिलाय. म्हणजे तो पर्याय काय आहे? चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? उत्तर आपल्याला 4 हे चुकीचं आहे. पुढं पहा, 11/10, 11/5, 11/7 आणि 11/8 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता पहा, मी मागं म्हणलं की चौथीलाच हा प्रश्न विचारला जातो, परंतु तिसरीला बी त्यांनी विचारलाय. कसा विचारलाय? छेद काय केलेत? वेगळे दिलेत, अंश सारखे दिलेत. मग या ठिकाणी उलट असतं. काय? जो अंश छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणून त्या ठिकाणी कोणता अपूर्णांक मोठा येईल? तर पर्याय क्रमांक 3, 11/5. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे दिले, एका आदर्श प्राथमिक विद्यालयातील सहलीला गेलेले विद्यार्थी व शिक्षकांची संख्या मिळून 500 होती. त्यापैकी 258 मुले आणि 7 शिक्षक होते. तर सहलीला गेलेल्या मुलींची संख्या किती असेल? तर काय करायचं आहे? हे दोन्ही 258 अधिक 7 किती झाले? 265. मग 500 मधून काय करायचं आहे? 265 वजा करायचे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी त्याची वजाबाकी किती? 235. म्हणजे त्या मुलींची संख्या किती येईल? त्या ठिकाणी आपल्याला 235. पर्याय क्रमांक 3. पुढं पहा, 235 या 47वा प्रश्न. या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले असता उत्तर 250 ही संख्या येईल? तर किती मिळवायचे? म्हणजे या ठिकाणी पहा, लक्ष द्या, काय करावं लागेल आपल्याला? आधी 5वी समसंख्या काढावं लागेल. मग 5वी समसंख्या कोणती येते? तर 244. मग त्याच्यामध्ये किती मिळवायचे? म्हणजे त्याचं उत्तर किती येईल? 250. 244 मध्ये किती मिळवले? तर 6 मिळवायचे. म्हणजे 244 अधिक 6 उत्तर किती येते? 250. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. वजाबाकी दिली 800 वजा 188 किती उत्तर येते? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पुढे पहा, 49 खालीलपैकी कोणत्या आकृतीत किरणांची संख्या जास्त आहे? किरण कोणत्या आकृतीत जास्त आहेत? तर पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये किती येतं? 4 किरण येतं. पर्याय क्रमांक 2. कारण पहिल्या याच्यामध्ये 2च किरण आहेत, तिसऱ्या याच्यामध्ये 2 आहेत, 3 आहेत आणि चौथ्या याच्यामध्ये 3 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये जास्त येतं. 50 समभुज त्रिकोणातील किती कोण काटकोन असतात? किती असतात रे काटकोन समभुज याच्यामध्ये? तर 0 कोण काटकोन असतात. आता इथं समभुज त्रिकोण दिलाय, चौकोन जर दिला असता तर प्रश्न कसा विचारला ते महत्वाचं आहे. मग इथं त्रिकोण दिलाय, मग त्रिकोणामध्ये काय असतात रे? लघुकोन असतो, आहे की नाही? इथं काटकोन नाही. म्हणून पर्याय क्रमांक 0 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 51 अरुण दररोज पाऊण लिटर दूध विकत घेतो. तर अरुण नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात किती लिटर दूध विकत घेतले? अरुण दररोज पाऊण लिटर दूध विकत घेतो. तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात, आता आठवडा म्हणल्यानंतर किती दिवस येतात? 7 दिवस. मग 7 किती? पाऊण लिटर ना. म्हणजे आपल्याला पाऊण लिटर म्हणजे 750 मिली रोज तो विकत
घेतो मिलीलिटर, आहे की नाही. मग आपल्याला काय करायचं, गुणिले त्याला आठवड्याचे दिवस किती 7, मग त्याला गुणिले 7 करायचं. तर उत्तर येतं आहे आपलं 5250, म्हणजे 5 लिटर 250 मिली, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो 5.25 लिटर. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 52. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आता कोणत्या गटातील जाईल रे, पहा ज्याच्यात विषम संख्या असेल त्या गटात जाणार नाही. मग प्रत्येक ठिकाणी पहा विषम संख्या एक तरी आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सगळ्या समसंख्या आहेत. मग 2 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात तेव्हा त्याला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला येईल त्या ठिकाणी 4. पुढे पहा अपूर्णांकाचं उदाहरण दिले 53. अपूर्णांक दिलेत आणि हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणत्या क्रमांकावरील अपूर्णांकाची बेरीज 11/17 येईल. तर कशाची, तर पहा अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे. चढत्या क्रमाला छोटी संख्या घेतो आपण, म्हणजे 3/17, नंतर 4, नंतर 5, 8 आणि 9. तर असे लावल्यानंतर कोणत्या याची येईल, तर पहिल्या याला येते 3 आणि त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकाला येते 2, 3, 4, 8, म्हणजे 3 आणि 8 किती झाले 11, म्हणजेच 11/17 पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाची. पर्याय क्रमांक आपल्याला येईल 3. पुढे पहा 54. सन 2008 या वर्षात 3 फेब्रुवारीला रविवार होता, तर त्याच वर्षी 4 मार्चला कोणता वार असेल. काय करायचंय, 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे. तर आपल्याला काय उत्तर निघतंय, मंगळवार हा वार येतोय. कारण 2008ला लीप वर्ष होतं फेब्रुवारीमध्ये, म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा. तुम्ही म्हणता मॅडमनी सांगितलंय आम्हाला 1, 8, 15, 22, 29 या ट्रिकचा वापर करायचा, आणि तुम्ही काही मुलं काय करतील फेब्रुवारीमध्ये 28च दिवस दाखवतील, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वेळ जाणार आहे त्या प्रश्नाला. आणि जर तुम्ही 28 दिवस दाखवले तर तुमचा प्रश्न काय होईल, चुकल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 2008 हे लीप वर्ष आहे, म्हणजेच आपल्याला तो महिना किती दिवसांचा आहे, 29 दिवसाचा आहे. आणि मग 3 तारखेला कोणता वार दाखवला आहे त्यांनी, रविवार दाखवला आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी किती येईल, मंगळवार हे उत्तर येते. पहा पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 55. 469 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे उत्तर येईल. एक चित्ररूप माहिती दिली आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेत की गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येस 2 ने भागले असता येणाऱ्या फुलझाडाच्या संख्येत जास्वंदीच्या फुलझाडांची संख्या मिळवली तर किती उत्तर येईल. आता गुलाबाची फुलं किती येतं पहा, 2, 4, 6, 8, 10, त्याला 2 ने भागायचं, म्हणजे उत्तर किती येईल त्या ठिकाणी आपल्याला, तर 56. 5 उत्तर येते. किती येते, 5 उत्तर येते. आणि त्याच्यामध्ये जास्वंदाचे मिळवायचे 2, 4, 6, 8. जास्वंदाचे किती आहेत 8, म्हणजे 8 आणि 5 13. उत्तर येते पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 777 भागिले 100 बरोबर 111. तर श ची किंमत विचारली, तर त्या ठिकाणी कितीने भागायचे, तर 7 ने. 7 1 7, 7 1 7, आहे की नाही. आपण या ठिकाणी उत्तर येईल आपलं 2. पुढे 58. 804 हे एकदा वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर किती संख्या तयार होतील 3 अंकी, तर 4 संख्या तयार होतात. पहा पर्याय क्रमांक 4. 13 सते किती, 13 सत 91 आणि 12 9 108 यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते 199, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढं बघा
एका कंपास पेटीची किंमत 77 रुपये असल्यास अशा 11 कंपास पेटीची किंमत किती येईल? काय करायचंय? एका कंपास पेटीची किंमत त्यांनी किती सांगितली? 77 रुपये सांगितली. तर काय करायचं आपल्याला या ठिकाणी? म्हणजे आपल्याला 77 गुणिले 11, तर त्याची गुणाकार केल्यानंतर उत्तर येतंय 847. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढे बघा 61. 4 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल? आता आपण आत्ताच मागं पाहिले 1 सहस्र, तर 4 सहस्र म्हणल्यावर किती? 4000 म्हणून येईल पर्याय क्रमांक 3. 62. एका व्यक्तीला एका महिन्यात अर्धा लिटर रॉकेल मिळते, तर 7 व्यक्तीच्या कुटुंबाला एका महिन्यात किती लिटर रॉकेल मिळेल? किती मिळेल रे? पहा, एका व्यक्तीला किती मिळतंय? अर्धा लिटर. म्हणजे आपल्याला 7 व्यक्ती दिल्यात, आपण आधी 6 व्यक्तीचं काढू. किती येईल? 6 व्यक्तींना 3 लिटर येते आणि वरच्या 7व्याचं किती येईल? अर्धा लिटर. म्हणजे 3.5 लिटर रॉकेल आपल्याला 7 व्यक्तींना मिळतंय. म्हणजेच पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 4. 63. बाबांनी रोहितला 50 रुपये दिले, त्यातून रोहितने 22 रुपयाचा 1 किलो रवा व 6.5 रुपये किमतीचा बिस्किटचा पुडा आणला, तर रोहितकडे किती रुपये शिल्लक राहिले? काय करायचंय? 6.5 आणि 22 एकत्र करायचे, तर किती झाले? 28.5. आणि त्यातून किती मायनस करायचे? 50 मधून ते 28.5 रुपये गेले, तर किती राहिले? 21.5. म्हणजेच पर्याय क्रमांक येईल आपल्याला 1. पुढे पहा, एक आकृतिबंध दिलाय आणि तो पूर्ण करा सांगितले. पहा, पहिल्या याच्यामध्ये स्टार त्रिकोण, दुसऱ्या याच्यामध्ये 2 स्टार आणि त्रिकोण, आणि चौथ्या याच्यात काय केलंय? 4 स्टार आणि त्रिकोण. म्हणजेच तिसऱ्या याच्यामध्ये किती राहते? 3 स्टार आणि त्रिकोण. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येईल. पहा पुढं पहा 65. सोबतच्या आकृतीत किती काटकोन दाखवले आहेत? किती दाखवलेत रे? पहा इथं दाखवले काटकोनाचं चिन्ह नाही का तिथं, बच्या तिथं बघा. तर किती दाखवले? 2 दाखवलेत. म्हणजे पर्याय क्रमांक येईल 2. 66. एका आयताकृती मैदानाची परिमिती 70 मीटर आहे. या मैदानाला 1 पदरी कुंपण घालायचे आहे. 7 रुपये प्रति मीटरप्रमाणे मैदानाच्या कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची किंमत किती होईल? काय करायचं आपल्याला? त्याची परिमिती दिलेली पहा. फोन केला का? तर या ठिकाणी तुम्हाला परिमिती किती दिली? 70 मीटर दिली. किती दिली? 70 मीटर. आणि एकच पदरी कुंपण घालायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं? 70 गुणिले 7, 7 0 0 7 7 49, म्हणजे 490. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, बरोबर. त्रिकोणाला 3 बाजू असतात, बरोबर. त्रिकोणाला 6 कोन असतात, चुकीचं आहे. त्रिकोणाच्या 3ही बाजूंची बेरीज ही त्रिकोणाची परिमिती, बरोबर. पर्याय क्रमांक काय येईल त्या ठिकाणी? 3 हे उत्तर चुकीचं आहे. त्रिकोणाला 6 कोन नसतात. 68. खालीलपैकी कोणते मुळाक्षर सममित आहे? सममित म्हणजे 2 सारखे भाग होतात. कोणता आहे रे? पर्याय क्रमांक 4 डी. पुढे पहा 69. फरशीचा पृष्ठभाग कसा असतो? सपाट असतो. पहा किती सोपे सोपे प्रश्न विचारलेत काही. पुढे पहा, खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त नाही? म्हणजे त्यातमध्ये जाता येते. किती? पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे उत्तर आहे. पहा बाकीच्या बंदिस्त आकृत्या आता. पुढे सोबतच्या समभुज चौकोनाची परिमिती किती असेल? आता परिमिती काढायचं म्हणजे काय? त्या ठिकाणी आपल्याला परिमितीचं सूत्र काय आहे? चौरसाच्या 4 गुणिले बाजू. मग एक बाजू किती दिली? 4, म्हणजे 4 गुणिले बाजू, मग 4 चौक 16. म्हणून पर्याय क्रमांक किती? 2. 16 सेंटीमीटर. पुढे पहा 72. इष्टिकाची तिच्या शिरोबिंदूंची संख्या त्याच्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर
म्हणजे पृष्ठभाग 6 आहेत आणि शिरोबिंदू 8 आहेत. म्हणजे संख्येपेक्षा कितीनी जास्त येतं? 8 वजा 6 कितीनी? 2नी. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा 73. खाली दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती येईल? काय उतरत्या क्रमाने लिहायच्यात. म्हणजे अगोदर उतरत्या क्रमात कोणती संख्या घ्यायची? मोठी. तर शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची बेरीज किती? आता शेवटच्या क्रमांकावर कोणती संख्या येईल तर त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे सुरुवात पहिल्या क्रमांकाला येईल 640 आणि शेवटच्या क्रमांकाला येईल 270. यांची बेरीज येते 910. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1. पहा पुढे एक लहान मोठेपणाचं उदाहरण दिले की 4/16 18 7/18 4/18 आणि 9 चौकोन दिलाय 9/18 आणि 8/18. पण इथं त्यांनी चिन्ह द्यायला पाहिजे होतं काहीतरी. आता याची बेरीज किती येते? 7 आणि 4 11 आणि 9 आणि यांची बेरीज किती येते? 8 येते. बरोबर. आता या ठिकाणी वजाबाकी बेरीज जर केली तर पर्याय क्रमांक 1 येतोय. वजाबाकी केली तर पर्याय क्रमांक 2 येतोय. इथं काहीतरी चिन्ह द्यायला पाहिजे होतं. चिन्ह दिलंय का तिथं? काय दिलंय? वजाबाकी. मग वजाबाकी म्हणल्यावर पर्याय क्रमांक 2. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही पहा चिन्ह. त्यामुळं पर्याय क्रमांक येईल वजाबाकीचा आहे म्हणल्यानंतर 2 हे पर्याय येतोय. पुढे शेवटचा प्रश्न. पुढे दिलेल्या संख्या समूहात 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती त्याच्यामध्ये पहा. म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या 321 735 आणि 336 या 3 संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक येईल 3. अशा पद्धतीने आपली ही तिसरीची गणिताची 7वी प्रश्नपत्रिका सोडून झालेली आहे.